तर बघा, ही जी देवाणघेवाण होते ती कशाच्या आधारावर होते? मनी. हा, पैशाच्या आधारावर होते, मनीच्या आधारावर होते. मग बिझनेस मध्ये कोणते दोन व्यक्ती असतात किंवा एखादा व्यापार होण्यासाठी, एखादा व्यवहार होण्यासाठी कोणते दोन व्यक्ती आवश्यक असतात? तर बघा, सेल्समॅन आणि सेलर. सेल्समॅन, करेक्ट कस्टमर. करेक्ट. तर तुम्हाला इथं दोन ओव्हल्स दिसत आहेत. लेफ्ट साइडचा ओव्हल जो आहे दॅट इज द ओव्हल which reflects different types of suppliers. Are you clear? Yes. हा, मग त्याच्यामध्ये पहिला आहे मॅन्युफॅक्चरर. व्हॉट डू यू मीन बाय मॅन्युफॅक्चरर? टू मॅन्युफॅक्चर मीन्स तयार करणे. तयार करणे, उत्पादन करणे, बनवणे. करेक्ट. प्रोड्युसर म्हणजे पण तोच अर्थ आहे. सप्लायर पुरवठा करणारा. देन डीलर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर किंवा शेवटी शॉपकीपर. हे सगळे कोण आहेत? दे आर प्रोव्हायडर्स इन बिझनेस. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, sir. हा, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला जे तुम्ही इकडे पाहत आहात, ऑल दीज आर द पीपल फ्रॉम द कॅटेगरी ऑफ कस्टमर्स. आणि हे सगळे वापरकर्ते आहेत किंवा दे आर युजर्स. मग त्याच्यासाठी बघा वेगवेगळे शब्द कोणते कोणते आहेत तिथं? कस्टमर, कंझ्युमर, क्लायंट, परचेसर, युजर आणि शॉपर. ओके. आणि कोण कोणाला काय सप्लाय करत आहे? यू कॅन सी विथ दिस एरो. व्हॉट इज सप्लाइड बाय दीज मॅन्युफॅक्चरर्स टू कस्टमर्स? Products and services. Correct, products and services. And what do these people give to manufacturers or these people? Money. Money. Correct. And this is nothing but business. And see, we are the students of professional education in which business is the crucial matter. म्हणून आपल्याला हे बेसिक्स माहित असणं गरजेचं आहे. बिझनेस काय असतो, कसा होतो, त्याचा आधार काय असतो, आणि याच्यामध्ये परत आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस मध्ये काय फरक आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये वस्तू आणि सेवा असं म्हणतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टींना फिजिकल एक्झिस्टन्स असतो किंवा ज्या ज्या गोष्टी मटेरियल असतात, विजिबल असतात, टचेबल असतात, त्यांना आपण काय म्हणतो? Correct, they are products or they can be carried from one place to another. So such Services. हा, आणि सर्व्हिसेस काय असतात? सेवा. तर बघा, सेवा या घटकामध्ये प्रॉडक्टचा डिलिव्हरी. हा, करेक्ट, समावेश होत नाही. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. जसं की मी तुम्हाला सांगेन, तुम्ही दुकानात जाता, दुकानदाराला पैसे देता आणि त्याच्या मोबदल्यात प्रॉडक्ट्स खरेदी करता, बरोबर? पण दुसऱ्या बाजूला तुम्ही एखाद्या बसमध्ये जाता आणि बसमधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता. ती काय आहे मग? आणि त्याचे त्याचे पण पैसे तुम्ही मोजता बरं का? Yes. आहे की नाही? तिकीट किंवा बसचं तिकीट असते की नाही? Yes, sir. हा, मग ती तुम्हाला दिलेली काय असते? सर्व्हिस. सेवा. सर्व्हिस असते, लक्षात घ्या. म्हणजे एखादा कंझ्युमर किंवा एखादा कस्टमर या दोन्ही गोष्टींचा मोबदला पैशाच्या स्वरूपात देत असतो. इज दॅट क्लिअर? तुमचा आवाज तुटतोय मध्ये. आवाज ब्रेक होतो गेला सर. आवाज ब्रेक होतोय? आता येतोय? येस सर. हा, ओके. तर बिझनेस म्हणजे काय असतं सगळ्यांना समजलं? Have all of you understood? Yes, sir. Okay. Then now let us go ahead for the next concept. काय कॉन्सेप्ट आहे हे आता इथं? What is business correspondence? हा, व्हॉट इज बिझनेस करस्पॉन्डन्स? करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार.
आणि आपला जो युनिट आहे युनिट 5 त्याच्यामधला पहिला पॉईंट आपण आत्ताच बघितला की रायटिंग बिझनेस लेटर्स इज इक्वल टू बिझनेस करस्पॉन्डन्स. कळालं? बिझनेस करस्पॉन्डन्स म्हणजेच काय तर बिझनेस लेटर्स. आर यू क्लिअर? येस सर. हा. So in business, different types of letters are exchanged by all these people, whoever are visible to you, in the category of manufacturers and in the category of customers. Okay? मग त्याच्यामध्ये पहिलं लेटर कोणतं असतं? बघा इथे मी हायलाइट करतोय तुम्हाला. इन्क्वायरी. एन्क्वायरी. करेक्ट. मग आता इथं थोडंसं आपण असं लक्षात घेऊयात की इथं जे काही पर्चेसिंग होत आहे ते एखाद्या इंडिव्हिज्युअल सिटीझन कडून केलं जाणारं पर्चेसिंग नसतंय. तर ती व्यक्ती परचेस करणारी व्यक्ती ही कोणत्या तरी ऑर्गनायझेशनचा एक भाग असते किंवा कोणत्या तरी कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, कोणत्या तरी ऑफिसमध्ये ठराविक पदावर ती व्यक्ती काम करत असते. जसं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही कोणत्या तरी कंपनीमध्ये कोणत्या तरी पदावर काम करणार आहात. आर यू क्लिअर? येस सर. हा. जसं की तुम्ही सेल्स मॅनेजर असाल, तुम्ही प्रोडक्शन मॅनेजर असाल, तुम्ही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचे मॅनेजर असाल, सुपरवायझर असाल, है की नाही, कोणत्या तरी सेक्शनचे इन्चार्ज असाल, कोणत्या तरी डिपार्टमेंटचे इन्चार्ज असाल. गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? येस सर. आणि त्या पदावर काम करत असताना तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटसाठी, तुमच्या सेक्शनसाठी कोणत्या तरी वस्तूंची, कोणत्या तरी सॉफ्टवेअरची, कोणत्या तरी केमिकल्सची, कोणत्या तरी रॉ मटेरियलची गरज असते आणि ते परचेसिंग करणं ही तुमची जबाबदारी असते. समजा. कळालं? आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. येस सर. मग इथं असं असतं का की मला परचेस करायचं आहे तर मी हातामध्ये पिशवी घेतो, खिशामध्ये पैसे घेतो, दुकानदाराला देतो आणि वस्तू घेऊन येतो. बघा ऑफिशियल लेवलचं, बिझनेस लेवलचं जे परचेसिंग असतं ते असं सामान्य नागरिक जसं परचेसिंग करतात तसं होतं का? की त्याला काहीतरी प्रोसेस No. असते? करेक्ट. तसं होत नाही. इट हॅज स्पेसिफिक प्रोसेस. आर यू क्लिअर? येस ऑर नो? आवाज ब्रेक होतोय सर. हा. See, there might be some network issues, but try to be on the track. तर इथं बघा आता खरेदी तर करायचं आहे मला, माझ्या सेक्शनसाठी काहीतरी खरेदी करायचं आहे, तर मला पहिल्यांदा हे लेटर लिहावं लागेल जे तुम्हाला इथं दिसतंय. कोणतं लेटर? इन्क्वायरी. हा, एन्क्वायरी लेटर. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणता? काय म्हणता मराठीमध्ये? एन्क्वायरी म्हणजे काय? चौकशी. चौकशी. करेक्ट. चौकशी करणं. चौकशी पत्र. करेक्ट. चौकशी पत्र. तर मला माझ्या डिपार्टमेंटसाठी काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, तर मला पहिल्यांदा हे चौकशी पत्र लिहावं लागेल. मग मी चौकशी कोणाकडे करेन? मला आवश्यक असणाऱ्या वस्तू सप्लायरकडे उपलब्ध आहेत की नाहीत, है की नाही, याची मी चौकशी करणार नाही का? येस ऑर नो? येस सर. इज इट लॉजिकली ऍक्सेप्टेबल? येस. हा, लक्षात घ्या. मग हे जे चौकशी पत्र आहे त्याचे उद्देश दोन असतात. देर आर टू पर्पजेस ऑफ दिस एन्क्वायरी लेटर. The first purpose is to check the availability of required material. What do you mean by to check the availability? To check the availability म्हणजे काय? गोष्ट उपलब्ध आहे का? करेक्ट. आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सप्लायर कडे उपलब्ध आहेत का?
आपल्याला ही चौकशी करावी लागते. त्याच्यानंतर आवर सेकंड पर्पज इज टू गेट द कोटेशन, टू गेट द प्राइस लिस्ट, है की नाही? आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, दुसरा आपला उद्देश असतो की जर त्या वस्तू उपलब्ध असतील तुमच्याकडे तर त्या ठराविक वस्तूंच्या किमती काय आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की मार्केट प्राइसेस आर व्होलाटाईल, दे ऑलवेज मेंट फॉर चेंज or there are fluctuations in market prices. Do you agree with me? येस सर. हा, एखाद्या वस्तूची जी किंमत आज आहे तीच उद्या राहील, परवा राहील याची गॅरंटी असते का? नो. हा, नसते, लक्षात घ्या. मग हे एन्क्वायरी लेटर कोणाच्या कंपनीचं असेल तर मी ज्या कंपनीमध्ये काम करतोय त्या कंपनीचं असेल. मग लेट अस गो टू द लेटर हेड ऑन विच द लेटर्स आर ड्राफ्टेड. बघा, आता मी स्क्रोल करून जी स्क्रीन तुम्हाला दाखवतोय ती दिसते का सगळ्यांना? इज इट विजिबल? येस सर. हा, सो व्हॉट डू यू फाइंड इन द लेफ्ट कॉर्नर ऑफ दिस पेज? लोगो ऑफ द कंपनी. करेक्ट. बघा, जो काही पत्रव्यवहार करायचा आहे तो कोणत्याही साध्या कागदावर करायचा नाही, तर प्रत्येक कंपनीचे ऑथोराइज्ड लेटर्स असतात. त्याच ऑथोराइज्ड लेटर्सना आपण लेटर हेड्स असं म्हणतो. मग ते लेटर, किंवा तुम्हाला बघा 10वी-12वी मध्ये LC काढलेला आहे तुम्ही, येस ऑर नो? येस सर. येस हा, सर. मग व्हॉट इज दॅट LC? इट इज नथिंग बट द लेटर हेड ऑफ युअर स्कूल, ऑफ युअर कॉलेज, की ज्याच्यावर त्या तुमच्या कॉलेजचा लोगो असतोय, तुमच्या कॉलेजचं नाव असतंय. मग हे कशासाठी? तर फॉर द रिलायबिलिटी ऑफ दॅट डॉक्युमेंट, फॉर द ऑथेंटिसिटी ऑफ दॅट डॉक्युमेंट, है की नाही? एखाद्या कागदाची, कागदपत्राची विश्वसनीयता कशावरून तपासली जाते? तर तो कागदपत्र हे ऑथोराइज्ड आहे की नाही. आर यू गेटिंग ऑर नॉट? आणि ते ठराविक कागदपत्र ऑथोराइज्ड असण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण हा जो लोगो असतोय ठराविक कंपनीचा, दॅट इज युनिक लोगो. युनिक, युनिक म्हणजे काय? वेगळं, हा, सगळ्यात वेगळं. सगळ्यापासून वेगळं, जगामध्ये एकमेव आणि अद्वितीय असतो तो लोगो. एकमेव. हा, आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, आणि परत या गोष्टी असतात ज्या हायलाइट केलेल्या आहेत. त्याच्या उजव्या बाजूला, लोगोच्या उजव्या बाजूला त्या कंपनीचं नाव, त्या कंपनीचा ऍड्रेस, वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, फॅक्स ID, या सगळ्या गोष्टी असतात. कधी कधी ॲफिलिएशन असते, म्हणजे कोणत्या संस्थेशी ते ऑफिस रिलेटेड आहे ते असते ह्याच्यामध्ये. बघा, त्याच्यानंतर इथे खाली काय दिसतंय तुम्हाला? हायलाइटेड भाग हा, रेफरन्स नंबर. हा, रेफरन्स नंबर और आउटवर्ड नंबर. तर इथे आपण लक्षात घेऊयात की कोणत्याही कंपनीमध्ये, कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये, कोणत्याही ऑफिसमध्ये दोन प्रकारचे रजिस्टर्स असतात. त्याच्यामधलं एक रजिस्टर असतं त्याला आपण इनवर्ड रजिस्टर म्हणतो, आणि दुसरं जे रजिस्टर असतं त्याला आपण आउटवर्ड रजिस्टर म्हणतो. मग हे इनवर्ड म्हणजे काय आणि आउटवर्ड म्हणजे काय? तर बघा, एखाद्या ऑर्गनायझेशनला, एखाद्या कंपनीला बाहेरून येणाऱ्या पत्रांची नोंद ही इनवर्ड रजिस्टर मध्ये असते. पहिल्यांदा इनवर्ड रजिस्टर मध्ये नोंद केली जाते आणि नंतर ती पत्र त्या त्या व्यक्तीला, त्या त्या सेक्शनला डिस्ट्रीब्यूट केली जातात. तसंच त्या ठराविक ऑर्गनायझेशन मध्ये आउटवर्ड रजिस्टर असते. आउटवर्ड रजिस्टर म्हणजे त्या ऑर्गनायझेशन कडून बाहेर जाणारी जी पत्र आहेत त्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या पत्रांची नोंद डेट वाईज, टाइम वाईज त्या आउटवर्ड रजिस्टर मध्ये केली जाते. अँड दॅट रेफरन्स नंबर इज व्हेरी मच इसेन्शियल फॉर द रिलायबिलिटी, फॉर द ऑथेंटिसिटी ऑफ दॅट लेटर. कळतंय का? एखाद्या लेटरवर जर रेफरन्स नंबर नसेल, आउटवर्ड नंबर नसेल, तर
त्या लेटरच्या विश्वसनीयतेबद्दल प्रश्न निर्माण होतो. कळतंय? आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. येस सर. हा, तुमचं म्हणणं असेल की एवढ्या सगळ्या गोष्टी का? तर बघा, बिझनेस आहे म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा बघा, बिझनेस ही व्हेरी सिरियस गोष्ट आहे. इट इज व्हेरी सिरियस. अँड इफ समथिंग happens, if some loss happens of anyone, then that person never bears loss and things go for legal matters. आणि मग लिगल मॅटर्स तयार होतात म्हटल्यानंतर त्या गोष्टी परत तपासल्या जातात, क्रॉस चेक केल्या जातात, ऑथेंटिसिटी चेक केली जाते. जिथपर्यंत नॉर्मल गोष्टी सुरू असतात तोपर्यंत काही अडचण नसते, पण लिगल इश्यूज निर्माण होतात त्यावेळेस बऱ्याच साऱ्या गोष्टी तपासल्या जातात आणि त्याच्यामध्ये या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि लक्षात घ्या, आपण किती जरी ॲडव्हान्स झालो असलो किंवा जग किती जरी ॲडव्हान्स झालं असलं तरी या लेटर्सचा व्हॅल्यू कधीही कमी झालेला नाही. कारण कॉलला ऑथेंटिसिटी नाही, पण हे लेटर्सचं ट्रॅकिंग असते. बघा, तुम्ही एखादं रजिस्टर पोस्ट केलं तर तुम्ही ट्रॅक करू शकताय कोणतं लेटर कुठं आहे, कुठं पाठवलं, कुणाला पाठवलं, असतं की नाही सगळं त्याच्यावर. सर नो? येस सर. हां, आणि जिथं जिथं लिगल इश्यूज निर्माण होतात तेव्हा तेव्हा ते प्रूफ्स म्हणून तुम्ही प्रेझेंट करू शकता. गेटिंग ऑर नॉट? हॅलो, am I understandable to you? Say yes or no. येस सर. हां, ओके. त्याच्यानंतर महत्वाचा घटक असतो लेटरवर. बघा इथं उजव्या कोपऱ्यामध्ये मी हायलाइट केलेला आहे. काय आहे? व्हॉट इज इट? डेट. Date. So tell me, is date important in business letter or any letter? येस सर. Yes, we can say it is very important. Without that date, that letter may not have any value. जर त्या पत्रामध्ये डेट नसेल तर त्या पत्राला किंमत राहणार नाही. लक्षात घ्या. म्हणून डेट इज व्हेरी क्रुशियल मॅटर. कारण त्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट होत असते. बघा, बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टींचं ऑडिट म्हणजे प्रत्येक जो व्यवहार झालाय तो योग्य पद्धतीने झालाय की नाही, प्रॉपर सिस्टीमनी, प्रॉपर प्रोसिजरनी झालेला आहे की नाही याची तपासणी होत असते. आता ह्या गोष्टी तुम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये एंटर केल्यानंतर अजून चांगल्या समजतील किंवा या गोष्टींचं काय महत्व आहे हे अजून चांगलं समजेल. पण या लेवलला कमीत कमी याच्याबद्दल एक अँगल, एक व्ह्यू पॉइंट तुमचा निर्माण झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे शिकतोय. आर यू क्लिअर? येस येस सर. सर. मग त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसतंय 2. इथं असतो, याला आपण म्हणतो इनसाइड ऍड्रेस. सो दिस इज द ऍड्रेस. कोणाचा असेल सांगा बघू. कोणाला लिहिलंय पत्र? करेक्ट. हे पत्र कोणाला लिहिलंय? जो कोणी रिसिव्हर आहे. सर नो? जो कोणी रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरचा ऍड्रेस इथं असेल. कधी कधी तो पोस्ट बॉक्स नंबर असेल, पूर्ण नाव असेल, ऍड्रेस असेल, पिनकोड असेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हां, मग मी जर एन्क्वायरी लेटर, हे जे समोर आहे ते एन्क्वायरी लेटर लिहितोय एक कस्टमर म्हणून, तर इथं कोणाचा ऍड्रेस असेल? बघा, हे एक बिझनेस लेटर आहे. बिझनेस लेटर मध्ये एन्क्वायरी लेटर आहे. मी एन्क्वायरी करतोय एक कस्टमर म्हणून, तर इथं कोणाचा ऍड्रेस असेल? कंपनीचा. कंपनीचा. सेल्समॅन. आपण करतो तिथला. हा, ओके. मी स्क्रोल करतोय. मला सांगा आता, सांगा कोणाचा ऍड्रेस असेल? मला पहिल्यांदा सांगा, कोण कोणाकडे एन्क्वायरी करते?
माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. हा, मग मला सांगा कोण कोणाकडे एन्क्वायरी करतंय? कोणाला वस्तूंची गरज आहे? कोणाला काहीतरी खरेदी करायचं आहे? कस्टमरला. कस्टमर. करेक्ट. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. मग हे जे कस्टमर्स आहेत ते हे खाली जे आपण सध्या डिस्कस करतोय ते एन्क्वायरी लेटर लिहित आहेत. म्हणजे रिसिव्हर्स कोण असणार आहेत त्याच्यामध्ये? कोणाला ते ऍड्रेस केलेलं असेल? कस्टम. हा, मॅन्युफॅक्चरर. करेक्ट. मॅन्युफॅक्चरर असेल, प्रोड्युसर असेल, सप्लायर असेल, बघा या सगळ्यांना ते ऍड्रेस किंवा यापैकी कोणाला तरी ते ऍड्रेस केलेला असेल किंवा त्यांचा ऍड्रेस हा इथं असेल बघा 2 नंतर. आर यू क्लिअर? साधी गोष्ट लक्षात घ्या, कस्टमर एखाद्या गोष्टीची चौकशी सप्लायर कडेच करू शकतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? म्हणजे हे एन्क्वायरी लेटर वाचणारा कोण असेल? रिसीव्ह करणारा, वाचणारा कोण असेल? मॅन्युफॅक्चरर, प्रोड्युसर. आर यू गेटिंग ऑर नॉट? करेक्ट. मॅन्युफॅक्चरर असेल, सप्लायर असेल, डीलर असेल, होलसेलर असेल, कोणी का असेल याच्यामध्ये. होलसेलर. हा, थोडक्यात याला काय म्हणा एका शब्दात? काय म्हणा? सप्लायर. सप्लायर. करेक्ट. मग त्या सप्लायरचा ऍड्रेस इथं असेल, सप्लायरचा ऍड्रेस. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली काय दिसतंय? सब्जेक्ट. सब्जेक्ट है की नाही? मग सब्जेक्ट काय असेल तुमचा? एन्क्वायरी. हा, एन्क्वायरी अबाउट. मग अबाउट नंतर तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे, ज्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या वस्तूचं नाव इथं असेल. एन्क्वायरी अबाउट केमिकल्स, एन्क्वायरी अबाउट कम्प्युटर्स, एन्क्वायरी अबाउट सॉफ्टवेअर्स, जे काय आहे ते. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, देन द नेक्स्ट एलिमेंट इज, सांगा. सब्जेक्ट नंतर पुढे हा रेफरन्स. तर हा करेक्ट. तर एन्क्वायरी लेटर मध्ये हा जो रेफरन्स आहे दॅट इज नॉट रिक्वायर्ड बिकॉज दिस इज द फर्स्ट कम्युनिकेशन ऑफ दॅट कस्टमर अँड सप्लायर. एन्क्वायरी लेटर मध्ये रेफरन्स नसेल किंवा कदाचित कधी कधी टेलिफोनिक काही कम्युनिकेशन झालेलं असेल तर त्याचा रेफरन्स पण कदाचित दिला जाऊ शकतो. आर यू क्लिअर? येस सर. हा, त्याच्यानंतर पुढे इथे काय दिसते तुम्हाला? डिअर सर मॅडम. हा, डिअर सर और मॅडम. मग इथं जो मोठा स्पेस दिसते तुम्हाला, हा दिसतोय का? स्पेस दिसतोय? इज इट विजिबल टू यू? येस सर. येस सर. मग याच्यामध्ये काय असेल तर दिस इज कॉल्ड ॲज मेन बॉडी ऑफ द लेटर. त्यालाच आपण मजकूर असं म्हणतो मराठीमध्ये. मग त्या तुमच्या ठराविक विषयाला अनुसरून जे काही तुम्हाला म्हणायचं आहे ते सगळं या पॅसेजमध्ये असेल. आर यू क्लिअर? मग जसं तुम्ही थोडक्यात म्हणाल की डिअर सर और मॅडम, हियर इन पंढरपूर वी आर रनिंग वन ऑर्गनायझेशन अँड फॉर द computer section of our organization we require some computers of Dell brand. Through this letter I wish to know if such computers are available with you or not, and if they are available kindly let us know the prices or kindly send the quotation of their prices. Are you clear? येस सर. हा, मग या स्पेस मध्ये हा मॅटर असेल जो मी आता सांगितलं किंवा अशा स्वरूपाचा मॅटर असेल. त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला काय दिसतं इथं? काय दिसतंय?
थँक्यू. थँक्यू युअर्स फेथफुली. हा, युअर्स फेथफुली. त्याच्यानंतर इथे डॅश डॅश आहे, इथे तुमची सिग्नेचर असते आणि सिग्नेचरच्या खाली तुमचं नाव आणि तुमचं पद. डेजिग्नेशन म्हणजे काय? पद. जसं मी मगाशी सांगितलं की यू माइट बी वर्किंग ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर, ॲज अ सेल्स मॅनेजर, ॲज अ क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट हेड, लॅब असिस्टंट, लॅब इन्चार्ज, सेक्शन इन्चार्ज. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, तर ते इथं असेल. त्याच्यानंतर शेवटी हा एक भाग असतोय, त्यालाच आपण एनक्लोजर्स असं म्हणतो. डू यू नो व्हॉट एनक्लोजर्स आर? व्हॉट आर एनक्लोजर्स इन अ लेटर? डू यू नो? इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. Correct, very good. They are the important documents which are attached along with that letter, and generally they provide as proofs. है की नाही? हे जे एन्क्लोजर्स असतात ते पुरावे असतात, प्रूफ्स असतात. जसं समजा हे तुमचं जॉब ऍप्लिकेशन लेटर आहे, तर तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स जे आहेत, युअर मार्कशीट, युअर फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट, युअर अचिव्हमेंट्स, मग हे सगळं तुम्ही एनक्लोज करत असता या लेटर सोबत. कशासाठी? फॉर बेटर अँड मोर सक्सेसफुल अंडरस्टँडिंग ऑफ दॅट रिसिव्हर, or for full proof letter. Are you clear? कळते? येस सर. हा, मग बघा आता आपण परत वर जाऊयात. लेटरचा फॉर्मॅट सगळ्यांना कळाला? येस और नो? येस सर. हा, तर सगळे लेटर्स हे याच फॉर्मॅट मध्ये असतील. फक्त ठराविक लेटरचा पर्पज हा ठराविक असतो, किंवा एखादं विशिष्ट लेटर हे विशिष्ट पर्पजनी लिहिलं जातं. त्यामुळं प्रत्येक वेळी या फॉर्मॅट मधल्या काही गोष्टी बदलतील. Some aspects will change as per the type of letter, as per the purpose of letter. Is that clear? येस सर. Okay, very good. So now let us go back to our main point of discussion. तर हे जे एन्क्वायरी लेटर आहे ते एकाच सप्लायरला लिहिलं जातं का? बघा, अजून हा बिझनेस खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे, आपल्याला हे समजलं पाहिजे. किंवा तुम्ही जसं 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेण्यासाठी एकाच ऑटोमोबाईल शॉपला जाता का, किंवा एकाच शॉप कडून कोटेशन घेता का? नाही. नो. Correct. You send such inquiry letters to multiple suppliers, maybe 2, 3 or 4 suppliers, and you collect quotations from all those 4 suppliers or 3 suppliers. कशासाठी? काय पर्पज असेल सांगा बघू. समजा एक वस्तू आहे ए, बघा इथे बॉटमला दिसतंय मी ए टाइप केलेलं. येस सर. हा, ए ही वस्तू आहे. ती वस्तू एक सप्लायर 10 रुपयाला द्यायला तयार आहे. ओके, परत तीच वस्तू कोणती आहे? तीच आहे ए, एक सप्लायर 15 रुपयाला द्यायला तयार आहे. तिसरा सप्लायर तीच वस्तू 12 रुपयाला द्यायला तयार आहे. मग मला सांगा, ॲज अ कस्टमर टू विच सप्लायर विल यू प्रिफर? आणि सगळ्यांचे स्पेसिफिकेशन सारखे आहेत, सगळ्यांची क्वालिटी सारखी आहे. बघा, हे तिघ जे सप्लायर आहेत तिघाकडून ही दिल्या जाणाऱ्या वस्तूची क्वालिटी सेम आहे, पण किमतीमध्ये फरक आहे. एक सप्लायरनी 10 रुपये प्राइस कोट केली आहे, दुसऱ्यांनी 15 रुपये केली आहे, तिसऱ्यांनी 12 रुपये केली आहे. तर तुम्ही कोणत्या सप्लायरला प्रेफरन्स द्याल? पुढचं लेटर 10 रुपये आहे त्यांची, कमी आहे त्याची. करेक्ट. पटते सगळ्यांना? येस सर. इज इट कस्टमर सायकोलॉजी? बरोबर आहे की नाही? येस सर.
हा, सेव्हिंग ऑन कॉस्ट इज द सायकोलॉजी ऑफ ईच कस्टमर. जगातल्या प्रत्येक कस्टमरची ही सायकोलॉजी असते की बचत झाली पाहिजे किंवा अनावश्यक पैसे खर्च झाले नाही पाहिजेत. आणि बघा, तुम्ही तर एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करताय आणि त्या ऑर्गनायझेशनचा तोटा होणार नाही ही जबाबदारी कोणाची आहे? आमची. आमची आहे, म्हणजे तुमची आहे. किंवा मी एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय तर ती माझी जबाबदारी आहे की त्या ऑर्गनायझेशनचा तोटा झाला नाही पाहिजे. कारण माझ्यावर पण कोणीतरी ऑब्झर्वर असतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यांना माहित असतं की कोणत्या वस्तूची किती प्राइस आहे, कितीपर्यंत मिळू शकते. आणि जर आपण 10 रुपयाच्या गोष्टीला 20 रुपये देत असू तर आपल्या ऑनेस्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते की नाही? येस सर. लक्षात घ्या. म्हणून या बिझनेसच्या गोष्टी कॉम्प्लेक्स आहेत. आपल्याला प्रॉपर ॲटिट्यूड्स, प्रॉपर अप्रोचेस असले पाहिजेत जेणेकरून ह्या गोष्टी स्मूथ होतील. तर बघा, यू विल प्रिफर धिस फर्स्ट सप्लायर बिकॉज he has quoted the least price. Are you getting or not? मग बघा, या तिन्ही कोटेशन्सचा कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर तुम्ही या पहिल्या सप्लायरला सिलेक्ट करता आणि त्या पहिल्या सप्लायरला हे लेटर लिहिता, तिसरं लेटर. मग तुमचं म्हणणं Order. असेल, हा, ऑर्डर लेटर. मग तुमचं म्हणणं असेल ह्या कोटेशनचं काय? तर हे कोटेशन कुणाकडून कोणाला पाठवलं जात असेल सांगा बघू. आता आपण चर्चा केली आहे. From whom do the customers receive quotations? I will repeat my question. From whom do the customers receive quotations? प्राइस लिस्ट कोण देतं? कोणाकडून प्राइस लिस्ट घेतो आपण? फ्रॉम कंपनी. करेक्ट. फ्रॉम कंपनी म्हणण्यापेक्षा मगाशीचा शब्द वापर. सप्लायर. करेक्ट. सप्लायर. Supplier. करेक्ट. सप्लायर. करेक्ट. आणि त्या कोटेशनचा कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर वी गो फॉर धिस थर्ड लेटर, दॅट इज ऑर्डर लेटर. ऑर्डर. आर यू क्लिअर? आणि येस सर. ती ऑर्डर आपण कोणाला देतोय? जो स्वस्त आणि मस्त आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? म्हणतो की नाही आपण स्वस्त आणि मस्त? येस ऑर नो? येस सर. हा. मग हे जे ऑर्डर लेटर आहे ते परत कोणाच्या लेटर हेडवर ड्राफ्ट केलं जात असेल? कस्टमरच्या. कारण ऑर्डर देणारा कोण असतो? कोण असतो ऑर्डर देणारा? सप्लायर. Supplier. सप्लायर असतो ऑर्डर देणारा. कस्टमर सप्लायरला ऑर्डर देतो. ज्याला कस्टमर, ऑर्डर देतो तो सप्लायर. हा, ज्याला ऑर्डर दिली जाते तो सप्लायर असतो आणि जो ऑर्डर देत असतो तो कस्टमर असतो. जसं आपण, कस्टमर. हा, जसं आपण हॉटेलमध्ये जातो आणि वेटरला ऑर्डर देतो, राईट? है की नाही? साधं एक्झाम्पल. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण कोण असतो? कस्टमर. कस्टमर. Customer. करेक्ट. कस्टमर असतो. लक्षात घ्या. तर परत आपण आता या ऑर्डर लेटरचं डिस्कशन करतोय. परत हे लेटर हेड त्या कस्टमरच्या कंपनीचं असेल, त्या कस्टमरच्या कंपनीचं नाव असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे. एक आउटवर्ड नंबर असेल, डेट असेल आणि परत इथं ऍड्रेस असेल. कोणाचा ऍड्रेस असेल? हे पत्र, ऑर्डर लेटर रिसीव्ह करणारा कोण असतो? सप्लायर. सप्लायर असतो. करेक्ट. सप्लायर. व्हेरी गुड. सप्लायरचा ऍड्रेस इथं असेल. त्याच्यानंतर सब्जेक्ट आता बदलेल. बघा, सब्जेक्ट असा राहील, बरोबर आहे? काय आहे सब्जेक्ट आता? व्हॉट इज द सब्जेक्ट?
that you can Purchase order about. correct. order. Purchase order about computers, chemicals, equipments, different machines, different tools, different softwares. Are you getting or not? मग Yes, sir. त्याच्यानंतर इथं असेल रेफरन्स. आता इथे रेफरन्स नक्की असेल, ऑप्शनल असणार नाही. कारण का, आधी काहीतरी कम्युनिकेशन झालेलं असतं त्या सप्लायर सोबत. कशाच्या माध्यमातून? त्या एन्क्वायरी लेटरच्या माध्यमातून किंवा त्या कोटेशन लेटरच्या माध्यमातून. आर यू क्लिअर? ही एक चेन आहे. बिझनेस करस्पॉन्डन्स इज वन चेन, लॉजिकल चेन, अँड देर आर स्टेप्स. समजताय? कळते का? Yes, sir. व्हेरी गुड. तर इथं रेफरन्स असतो बघा. कशाचा रेफरन्स असेल तर जे कोटेशन लेटर त्या सप्लायर कडून दिलं गेलेलं आहे त्या कोटेशन लेटरचा रेफरन्स असतो. युअर कोटेशन लेटर नंबर फॉर एक्झाम्पल 12 डेटेड कोणती तरी डेट असेल. मग इथं परत बघा, ही जी डेट आहे इथं इथं दिसते ती करंट डेट असेल, आजची डेट असेल, किंवा ज्या दिवशी ऑर्डर प्लेस होते त्या दिवशीची डेट असेल. कळतंय? इज इट क्लिअर? Yes, sir. पण इथं जी डेट येणार आहे ती डेट कोणती असेल? कोटेशन कधी रिसीव्ह केलेलं असतं कस्टमरनी? बघा, लॉजिक आहे याच्यामध्ये, काहीतरी रिलेशन आहे. दोन हायलाइट केलेल्या गोष्टी बघा इथं. कोटेशनची डेट ही आधी जी असेल की नसेल? Yes. वर्ष डेटच्या अगोदरची. करेक्ट, व्हेरी गुड. तर ही आधीची डेट असेल, लक्षात घ्या, कारण कोटेशन आधी मागवलेलं असतंय आणि त्याचा अभ्यास करूनच आपण परत त्या सप्लायरला ऑर्डर प्लेस करत असतो. कळतंय? Yes, sir. व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर डिअर सर ऑर मॅडम, मग तुम्ही असं म्हणाल, विथ रेफरन्स टू अबोव साइटेड सब्जेक्ट इट इज आवर प्लेजर टू प्लेस अन ऑर्डर फॉर कम्प्युटर्स. कळलं? वरील विषयास अनुसरून आम्हाला आनंद वाटतो की म्हणजे किंवा कम्प्युटरच्या खरेदीसाठी ऑर्डर प्लेस करण्यास आम्हाला आनंद वाटतो. त्या 2 ओळी असतील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय असतं तर बघा, देर इज वन टेबल. काय असतं त्याच्यानंतर? Table. टेबल. हा टेबल कशाचा असतो तर धिस टेबल इज द टेबल ऑफ रिक्वायरमेंट्स और स्पेसिफिकेशन्स ऑफ रिक्वायर्ड मटेरियल. कळते? मग इथे पहिलं असते सिरियल नंबर, त्याच्यानंतर इथं असेल नेम ऑफ मटेरियल किंवा प्रॉडक्ट किंवा नेम ऑफ रिक्वायर्ड मटेरियल. कळते का? Yes, sir. त्याच्यानंतर Price. स्पेसिफिकेशन. Quantity. करेक्ट. स्पेसिफिकेशन 1. जसे की कम्प्युटर खरेदी करताय तर ब्रँड तुमचा महत्वाचा असेल, मॉनिटरची साईज महत्वाची असेल, कलर महत्वाचा असेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? म्हणजे तुमचं रिक्वायर्ड मटेरियल जसं बदलतं तसं तसं त्याचे स्पेसिफिकेशन्स पण बदलतात. इज दॅट क्लिअर? कळते का? Yes, sir. जर तुम्ही पुस्तकं मागवत असाल, पुस्तकं, तर पब्लिकेशन, नेम ऑफ ऑथर, नेम ऑफ बुक हे स्पेसिफिकेशन्स असतील की नाही? तसंच आहे हे. आर यू गेटिंग ऑर नॉट? इथे पुढे काय दिसतंय? Indeed.
इंडिव्हिज्युअल प्राइस. हा, पुढे काय दिसते बघा, इथे काय आहे, रिक्वायर्ड क्वालिटी रिक्वायर्ड क्वांटिटी. क्वांटिटी. हा, आणि इथं आहे टोटल प्राइस. टोटल प्राइस. मग तुम्ही बघा, रिक्वायर्ड मटेरियल ए मागवले फॉर एक्झाम्पल, तर त्याचं काहीतरी स्पेसिफिकेशन असेल, XYZ काहीतरी स्पेसिफिकेशन असेल, दुसरं असेल काहीतरी स्पेसिफिकेशन, साईज, कलर, ब्रँड वगैरे सगळं. आता इंडिव्हिज्युअल प्राइस समजा 10 रुपये आहे, त्या प्रॉडक्ट ए ची इंडिव्हिज्युअल प्राइस किती आहे, 10 रुपये आहे. रिक्वायर्ड क्वांटिटी तुमची आहे 10 5. किंवा 5 आहे, ठीक आहे 5 आहे, तर टोटल प्राइस किती असेल, 50. 50. तर या पद्धतीनं हा तुमचा टेबल तयार होईल रिक्वायरमेंटचा. आणि शेवटी हा जो बॉक्स आहे हायलाइट केलेला शेवटचा, ती तुमची टोटल प्राइस असेल. बघा इथे तुम्ही काय करता, तर हे सगळे मर्ज करता आणि इथे टाकता टोटल प्राइस. आणि हे जे आहे टोटल प्राइस ते एकदम राईटला घेता आणि इथं टोटल प्राइस टाकता काय असेल ते, गेटिंग करणार. येस सर. आणि ही जी अमाऊंट आहे ही तुम्ही त्या सप्लायरला देणार असता. आर यू गेटिंग करणार. मग ती Yes. तुम्ही हार्ड कॅश मध्ये द्याल, ऑनलाईन ट्रान्सफर कराल, NEFT कराल, किंवा IMPS कराल, किंवा अजून ह्याच्या माध्यमातून, कशाच्या, चेकच्या माध्यमातून द्याल, कळतंय, येस. किंवा डीडीच्या माध्यमातून द्याल तुम्ही. आर यू क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा भाग असतो या ऑर्डर लेटर मध्ये, तो असतो बघा मी काय लिहिलंय, टर्म्स अँड कंडिशन. करेक्ट. मग तुम्ही जे काही परचेसिंग करताय त्याला काहीतरी टर्म्स, काहीतरी कंडिशन्स असतात, त्या मेन्शन कराव्या लागतात. त्या मेन्शन नाही केल्या तर तुम्ही लिगली क्लेम करू शकत नाही. आर यू क्लिअर. किंवा एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवू शकत नाही. गेटिंग ऑर नॉट. मग याच्यामध्ये पहिला असतो घटक डिस्काउंट. डिस्काउंट. हा, मग एक कस्टमर म्हणून आपली अपेक्षा असते की नाही, आपल्याला काहीतरी 5%, 10% डिस्काउंट द्यावा. येस. हा, दुसरी गोष्ट असते ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. चार्जेस. हा, ट्रान्सपोर्टेशन, किंवा त्याला तुम्ही शिपिंग चार्जेस म्हणता. शिपिंग, ऑनलाईन खरेदी करता की नाही, तुम्ही काहीतरी मागवता की नाही Amazon वरून वगैरे. येस. हा, तर शिपिंग चार्जेस कोण उचलणार. त्याच्यानंतर रिप्लेसमेंट. हा, गुड Guarantee. क्वालिटी. गुड क्वालिटी. गॅरंटी, वॉरंटी, गुड क्वालिटी. हा, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं. किंवा तुमचा मोड ऑफ पेमेंट आपण व्यक्त करावं लागतं तुम्हाला. तुम्ही 50% इन ऍडव्हान्स देता, 50% आफ्टर डिलिव्हरी देता, बरोबर आहे की नाही. ती सगळं आधीच देऊन टाकतो त्या सप्लायरला. नो. हा, नो. लक्षात घ्या. त्यांनी सगळं मटेरियल सॅटिस्फॅक्टरी आहे असा रिपोर्ट सबमिट झाल्यानंतरच पेमेंट रिलीज केलं जातं, लक्षात घ्या. नाहीतर वस्तू मागवल्या, त्या नीट वर्क करत नाहीयेत आणि आपण सगळे पैसे देऊन टाकले तर लॉस होतो कंपनीचा आपल्या. गेटिंग ऑर नॉट. येस सर. तर या टर्म्स कंडिशन. किंवा GST. बघा ही एक गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे. व्हॉट इज GST. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. टॅक्स. हा, मग तो कोण बिअर करणार. कारण जसं टॅक्स वाढतो तसं त्या प्रॉडक्टची किंमत वाढत असते. येस. हा, मग तो एकतर सप्लायर बिअर करत असेल किंवा कस्टमर बिअर करत असेल. कोणी का बिअर करत असेल ना, त्याचा उल्लेख त्या परचेस ऑर्डर मध्ये होणं मस्ट आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट. येस. हा, मग अशा काही टर्म्स कंडिशन्स असतात. त्याच्यानंतर
तुम्ही इथे म्हणत असता की वी आर वेटिंग फॉर प्रॉम्प्ट डिलिव्हरी ऑफ द मटेरियल, आणि परत इथे त्याच गोष्टी असतात ज्या आपण वर बघितल्या. Thank you. हा, थँक्यू, युअर फेथफुली, युअर सिग्नेचर, युअर नेम, डेजिग्नेशन. कळतंय? Yes. हा, मग बघा, आता हे जे ऑर्डर लेटर आहे हे तुम्ही प्लेस केली, ती ऑर्डर त्याच्यापर्यंत पोहोचली सप्लायर पर्यंत, तर तो सप्लायर तुम्हाला त्या वस्तू पुरवतो. एक दिवशी त्या वस्तू तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये येऊन पडतात. आर यू क्लिअर? Yes. येस सर. हा, पण त्या वस्तू आल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की त्या खराब आहे, वस्तूमध्ये चालत नाही. त्या खराब आहेत, चालत नाहीत, किंवा त्यांची क्वांटिटी कमी आहे, Sir, किंवा आप कौन सी लीजिए? किंवा ते मटेरियल वर्क करत नाहीये, किंवा तुम्ही ज्या ब्रँडचं मागवलं होतं वेगळे द्या. क्या brand? त्या ब्रँडच्या वस्तू तुम्हाला मिळाल्या नाहीत, आहे की नाही? म्हणजे सॅम्पल एक दाखवलं आणि दुसरंच मटेरियल प्रोव्हाइड केलं. पहिलं दुसरं. And products वगैरे. करेक्ट. मग या सगळ्या कंडिशन मध्ये तुमच्या कंपनीचा काय होत असतो? तोटा, लॉस. Total. Yes. लॉस. मग तुम्ही सहन करता का? असू दे, आपल्या सप्लायर आपलाच आहे. हा? नो. हा, No. नो. कारण तुमची मानसिकता असते की आपण पैसे मोजलेले आहेत, चिंचुके नाहीत. बरोबर आहे की? कॉमन आपली सायकोलॉजी. बरोबर आहे की? पैसा मोजलेला आहे तर त्याचा योग्य बेनिफिट, योग्य मोबदला मिळाला पाहिजे. गेटिंग ऑर नॉट? येस ऑर नो? समजते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. हा, तर मग Yes, sir. मला सांगा, ही कंप्लेंट, ही तक्रार कोण कोणाकडे करत असेल? कोण कोणाकडे करत असेल तक्रार? Customer seller कडे करेक्ट, व्हेरी गुड, supplier. करेक्ट. कस्टमर सप्लायर Supplier कडे. कडे. करेक्ट, व्हेरी गुड. मग कसं करत असेल? तर परत हेच लेटर जे दिसतंय ते. बरोबर आहे की नाही? आर यू गेटिंग? येस ऑर नो? येस सर. Yes, sir. हा हा, मग सांगा, इथे परत कोणाचा ऍड्रेस असेल? कोणाचा ऍड्रेस असेल? Supplier. सप्लायरचा ऍड्रेस. करेक्ट. इथं सब्जेक्ट बदलेल. आता या परचेस ऑर्डर ऐवजी कोणता शब्द येईल? Complaint करेक्ट, कंप्लेंट अबाउट. आणि जो about order. करेक्ट, Order. जो कोणता फॉल्ट, जो कोणता दोष, जो कोणता लॅकुना तुम्हाला त्या मटेरियल मध्ये सापडलेला आहे, किंवा जो कोणता दोष तुम्ही ऑब्झर्व केलेला आहे, तो इथं असेल. कंप्लेंट अबाउट. जसं आपण वेगवेगळी कारण आता बघितलं की डॅमेज्ड मटेरियल. बरोबर आहे की नाही? आर यू गेटिंग ऑर नॉट? एक सॅम्पल आहे. डॅमेज्ड मटेरियल, नॉन वर्किंग मटेरियल, लेस क्वांटिटी, डिफरन्स बिटवीन सॅम्पल अँड प्रोव्हाइडेड मटेरियल. आर यू गेटिंग ऑर नॉट? किंवा कधी कधी डिले इन डिलिव्हरी. बरोबर आहे की नाही? ते मटेरियल जर वेळेमध्ये तुम्हाला पोहोचलं नाही तरी सुद्धा तुमचा लॉस असतो, कामं तुमची खोळंबून पडतात. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, मग इथे रेफरन्स कोणता असेल? आता इथे रेफरन्स नक्की असेल. कशाच्या आधारावर तुम्ही कंप्लेंट करताय? ऑर्डर. करेक्ट. देयर विल बी रेफरन्स ऑफ ऑर्डर. आवर परचेस ऑर्डर. नंबर असेल, नंबर, फॉर एक्झाम्पल 10 डेटेड, कोणती तरी डेट असेल आणि ती आधीची असेल. Yes. हा, लॉजिक लक्षात घ्या याच्यामधलं कसं रिलेशन आहे. मग इथं हा जो टेबल आहे जो ऑर्डर लेटर मध्ये होता तो इथं असणार नाही, किंवा या ज्या टर्म्स कंडिशन्स ऑर्डर लेटर मध्ये होत्या त्या पण इथं असणार नाहीत. तर इथं काय असेल?
इथं 2 पॅराग्राफ्स असतील. किती पॅराग्राफ्स असतील? मी थोडेसे 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतो तुमचे. ओके, आजचा दिवस म्हणजे आपलं थोडं कम्युनिकेशन प्रॉपर फ्लो मध्ये राहील. सांगा किती पॅराग्राफ्स असतील इथं? 2. 2. मग पॅराग्राफ 1 मध्ये काय असेल तर लक्षात घ्या, ऑब्झर्वड फॉल्ट किंवा दोष, प्रॉब्लेम, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. डिफेक्ट, डिफेक्ट पण म्हणतो की नाही आपण. डिफेक्टिव्ह मटेरियल म्हणजे कसलं? डिफेक्ट, व्हॉट डू यू मीन बाय डिफेक्ट? इज माय व्हॉइस ऑडिबल? हा, करेक्ट. आणि दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये असेल एक्सपेक्टेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे काय? किंवा त्याला आपण रिप्लेसमेंट म्हणू. कळते का? येस सर. हा. आणि त्याच्यामध्ये एक माइल्ड थ्रेट पण असेल बघा, धमकी असेल त्या सप्लायरला. धमकी कोणती असेल? जर भविष्यात आमच्यासोबत बिझनेस करायचा असेल तर ही रिप्लेसमेंट तुम्हाला काय द्यावी लागेल. कळते की नाही? सॉरी, माइल्ड थ्रेट. मग याला अनुसरून तुमचं बोलणं कसं असेल बघा. डिअर सर और मॅडम, आय रिग्रेट टू इन्फॉर्म यू दॅट. बघा या पहिल्या पॉइंटला अनुसरून मी बोलतोय. आय रिग्रेट, मला खंत वाटते. आय रिग्रेट टू इन्फॉर्म यू दॅट as per our purchase order number dash dash dated dash dash we had purchased some computers from you, but it has been observed that 5 of those computers are not in working condition and it is causing much loss to our company. बघा हे तुमचं वर्डिंग असेल, ही तुमची स्टाईल असेल लिहिण्याची. आर यू क्लिअर? समजते? येस सर. हा. आणि मग दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही काय मेन्शन करणार बघा या. तर आय होप दॅट यू विल काइंडली कन्सिडर this defect in provided material and replace those non-working computers with fair computers as early as possible to maintain our future business. Okay? हे टू मेंटेन आवर फ्युचर बिझनेस, याच्यातून त्याला धमकी पण गेली. आणि परत दुसरी बाजू लक्षात घ्या, कोणत्याही सप्लायरला कोणताही कस्टमर कधीही गमवायचा नसतो. कस्टमर गमवला म्हणजे स्वतःचा बिझनेस तोट्यात नेल्यासारखा आहे. कळते? मग कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे ते कधीही सहसा कोणताही सप्लायर डॅमेज होऊ देत नाही, किंवा कस्टमर सोबतचं जे गुडविल आहे ते नेहमी मेंटेन करण्याचा प्रयत्न त्या सप्लायर कडून केला जात असतो. कळते? येस सर. हा, लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर परत याच गोष्टी असतील. कोणत्या बघा, सांगा. हा, थँक्यू, युअर फेथफुली, नेम, सिग्नेचर, डेझिग्नेशन. आणि खाली एन्क्लोजर्स आहेत. मग एन्क्लोजर्स म्हणून तुम्ही काय जोडू शकताय या कंप्लेंट लेटर सोबत? तुम्ही एकतर परचेस ऑर्डर जोडू शकताय, है की नाही, त्यांच्या रेफरन्ससाठी, त्यांना समजण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट जी जोडू शकताय ती म्हणजे त्या डॅमेज झालेल्या वस्तूंचे फोटो वगैरे. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा. तर इथं आपलं कंप्लेंट लेटर बद्दलचं डिस्कशन संपलेलं आहे. अजून काही लेटर्स आहेत, हेच फॉर्मॅट आहेत, है की नाही. ऍडजस्टमेंट लेटर आहे. ऍडजस्टमेंट लेटर सप्लायर कडून कस्टमरला उलट पाठवलं जातं. लक्षात घ्या. मग काय काय आहे ते त्या नोट्स मध्ये सगळं आहे, वाचा, बघा. आपली AIC ही MCQ टाईपची असेल. ओके, त्याच्यामध्ये काय अडचणी असतील विचारा. सो शुड वी स्टॉप हिअर फॉर टुडे? Yes, sir. हा, ओके. येस सर.
Okay, so thank you everybody, and study well, prepare well, and take care. Thank you.